गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आम्ही चाललो शेगावला. तर आम्ही आलो स्टेशनला. शेगावला एकदा आयुष्यात सगळ्यांनी गेलंच पाहिजे. तिथली एक खास बात सगळ्यांना माहिती आहे. तिथं VIP दर्शन आहे. तिथं सगळ्यांना सारखं समजलं जातं. म्हणून तर सगळ्यांनी एकदा शेगावला जा. तिथली एकदा व्यवस्था पहा, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा इथं कसे चिव आमच्या हसतात. हे बघा, हे माझं माहेर म्हटलं की सगळ्यांना हेवा वाटतो. हे माझ्या माहेरच्या इथं थांबल्यावर मी थोडाच व्लॉग बनवला. हे आम्ही इथं पोचलो आहोत शेगावला आम्ही अगोदर आम्ही भक्तनिवासच्या इथं पोचलो आहे. आम्हाला इथं रूम बुक करायची होती, पण इथे मिळाली नाही. म्हणून आम्ही संस्थेच्याच बसेने आम्ही आनंद विहार म्हणून भक्तनिवास आहे, आम्ही त्या बसेसने आनंद विहारला चाललो आहोत. त्या ठिकाणी आम्ही रूम बुक आनंद विहार, भक्तनिवास, मंदिर, स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्टँड सगळीकडे जाण्यासाठी या बसेस कॉस्ट फ्री असतात. तर तुम्ही जाऊ शकतात. आम्ही इथे आलो आहोत आनंद विहार भक्तनिवासमध्ये रूम घेण्यासाठी. तर बघा इतका प्रशस्त एरिया होता, मोठा एकदम हिरवागार छान असा एरिया होता. निर्गुण, तुला कसं वाटलं शेगावला बाळा? खूप छान होतं. खूप छान होतं. खूप मस्त होतं. तुम्ही एकदा सगळ्यांनी शेगावला जाऊन भेट दिलीच पाहिजे. असं गाव आहे. तिकडे आम्ही ना खूप मस्ती केली. इथे इतकी झाडी असताना एक पाचोळा खाली पडलेला दिसत नाही. स्वयंसेवक नेहमी ती साफसफाई करत असतात. खूप खेळलो. हो. ही बघा, ही विठ्ठलाची मूर्ती, प्रशस्त अशी मूर्ती होती. खूप छान होती, प्रसन्न वाटत होतं. आणि इकडेच आम्ही रूम बुक करायला आलो होतो. हे बघा, हे इथे आपण जाऊन रूम आपली बुक करू शकतात. आणि मग डिफरंट आपल्याला हव्या तशा कॉस्टमध्ये आपल्याला रूम भेटू शकतात. 50 रुपये बेडपासून इथं रूम चालू आहे. आम्ही जी रूम घेतली होती तिचा कॉस्ट होता 950 रुपये विथ कूलर. खूप उन्हाळ्यात इतकं प्रसन्न, शांत आणि छान वाटत होतं. चला तुम्हाला रूमचा टूर करते की आमचा रूम कसा होता. ही एंट्रेस घेतल्यावरच इथं वॉर्डरोब होता. खूप मोठे वॉर्डरोब होते. आपण आणलेलं सामान वगैरे इथं एकदम व्यवस्थित असं ठेवू शकत होतो. इथे बघा, मी माझं लगेज ठेवलेलं आहे. बघा, एकदम सगळं होतं. इथं चपला ठेवायला एक स्पेशली वॉर्डरोब होता. बाथरूममध्ये आपल्याला एकदम स्वच्छ असं, इतकं स्वच्छता आम्ही कुठे बघितली नव्हती. इतकी स्वच्छता होती. हे बाथरूम होतं खूप स्वच्छ. आणि बाथरूमला दिवसभर गरम पाण्याची सोय होती. बघा, ते लाल ॲरो दिसतोय का, तिथं गरम पाण्याची सोय होती. टॉयलेट वगैरे इतका स्वच्छ होता. मला असा बाथरूम दाखवायला आवडत नाही, पण स्पेशली इथली सेवा इतकी छान होती, खूप छान. हे बघा, इथं आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड टॉवेल्स केले होते. हा आमचा 6 बेडचा रूम होता. एक छान सोफा होता छोटा. इथे सगळे आम्ही निवांत दुपारच्या वेळेत आराम करत बसलो होतो. वाजले काहीतरी 12:30 वाजले होते. म्हणून बाहेर खूप ऊन झालं होतं. मग बाहेर बसलो होतो. आणि तुम्हाला प्रत्येक खोलीत श्रींची अशी प्रतिमा बघायला मिळेल, श्री गजानन महाराजांची. इथं चार्जिंगचे सॉकेट होते. म्हणजे आपल्याला कुठेही जायची गरज नाही असं सगळं. आणि आरोचं वॉटर होतं मेन म्हणजे प्यायला. हे तर आम्ही मंदिरात आलो आहोत. आणि आम्ही विकेंडला न जाता आम्ही मधल्या दिवसात गेलो होतो. मग मंदिरात आम्हाला गर्दी अजिबात मिळाली नाही. आम्हाला एकदम शांततेत 15 ते 20 मिनटात आमचं दर्शन झालं छान. मंदिरातले श्रींच्या मूर्ती, समाधी स्थळाचं आम्हाला दर्शन देता आलं नाही तुम्हाला. इथं आता आम्ही जिथं भक्तनिवासमध्ये थांबलो आहोत तिथे आम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला चाललो आहे. तुम्ही मागे थोडं बॅक करून तुम्ही पुश करून बघू शकतात की तिथले सकाळची वेळ नाश्त्याची किती. ही असे देणगी म्हणून घेतात ते नाश्त्याची, कुठलीही कॉस्ट म्हणून घेत नाही. त्याचे थोडेसे म्हणजे चार्जेस असतात, खूप हाय पण नसतात. इथे आम्ही महाप्रसादाला ज्या दिवशी दर्शनाला आलो आहे त्या दिवसाचाच महाप्रसाद घ्यायला. हे पाहिजे तर छानशी अशी अन्नपूर्णेची आणि शिवशंकराची मूर्ती, अन्नपूर्ण माता शंकर भगवानांना अन्न दान करताना एक छानशी अशी मूर्ती होती. इथं आम्ही प्रसाद ग्रहण केला. इथं बाहेर आलो आम्ही प्रसाद ग्रहण करून.
खूप छान असा प्रसाद होता. चवीला प्रसाद एक वेगळाच असतो, खूप टेस्टी आणि चवीला. इथे बघा असे चप्पल स्टँड होते, तिथे आपले चप्पल काढून तिथे बूट स्टँड पण होता, आपण तिथे बसून बुटा वगैरे घालू शकतो. इतका प्रसन्न आणि शांत एरिया होता, खूप छान होता. हे बघा प्रसादात आम्हाला होता डाळ भात, पिठलं, इथे बटाट्याची भाजी, चपाती आणि शिरा असा मेनू होता आमचा. बघा असे 2 हॉल होते. एका हॉलमध्ये जवळजवळ 300-400 माणसं आरामात बसू शकतात आणि असे डबल हॉल होतात, तिथे तुम्ही प्रसाद. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही शेगावला जा आणि असा आनंद घ्या.